नागपुरातील हिंगणा MIDC परिसरामध्ये महिंद्रा कंपनीच्या कामगारांनी अचानक आंदोलन केलेलं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्य गेटच्या बाहेर हे सगळे कामगार बसलेले आहे आणि यामध्ये अनेक मागण्या ज्या आहे त्या त्यांनी केलेल्या आहेत। त्यामध्ये PF पुरेशा प्रमाणात कापला जावा, साप्ताहिक रजा मिळावी, कामाचे तास जे आहे ते कमी व्हावे, या सगळ्या आणि सगळ्यात मोठा प्रश्न महत्त्वाची मागणी तो म्हणजे कामगारांची सुरक्षितता व्हावी, या मागणीसाठी हे आंदोलन आहे। काय काय मागणी काय आहे? आमची हीच मागणी आहे की आम्हाला परमनंट बेसवर करण्यात यावं। PF ESI जेवढे जे अलाउन्सेस लागू आहे, मेडिकल आणि जे आमची जे सुरक्षितता आहे त्यांच्यात सगळे लक्ष देण्यात यावं। आणि अदर काही मागण्या अंकुर सांग रे। अजून आम्हाला हे नाही का दबाव टाकतात, आम्हाला सेफ्टी ग्लव्स देत नाही, हे देत नाही। अजून काल आम्हाला 2 वाजेंत पोलीस स्टेशनवर बसवलं, मॅनेजमेंटनी बसवलं। आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपले ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरीजी, अजून यांनी नाही का कोणा नाव काय त्याच्या योगेश योगेश आणि अविनाश यांनी आमच्या पालकांना फोन लावले आणि म्हटलं HR पालकांना फोन तुमच्या पोराला 8 टाकतो, 2 ते 4 वर्ष 4 वर्ष हे कोण होते आम्हाला 8 टाकणारे, यांनी कोण अधिकार दिला? कारण आम्हाला दरवर्षी म्हणते आता आम्हाला म्हणते परमनंट करू, आम्हाला फक्त परमनंट लेटर हातात पाहिजे तर आम्ही तो आलो नाही तर आम्ही इथून हलणार नाही। 10 दिवस लागो, 2 महिने लागो, 4 महिने लागो, 1 वर्ष लागो। काम बंद केलं, काम बंद आहे, महिंद्रा बंद, महिंद्रा बंद, रोडचं बंद। आमचे काही पोरं जबरदस्तीने अंदर टाकले, ते बाहेर येण्यासाठी तयार आहे, त्याला बाहेर का नाही येऊ देता तुम्ही? प्लांट डेड आहे आपलं सातपळे, त्यांनी पोरियांना दाबून ठेवलाय, पोरियांना आता गेले, पोरियाला येऊ देत नाही या पोरिया। आपण बघू शकतो नियमित करावं नोकरीत ही प्रमुख मागणी या कामगारांची आहे आणि त्याच मागणीसाठी हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। अचानकपणे सगळे कामगार आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आत फॅक्टरीमध्ये काम जे आहे ते संपूर्ण ठप्प झालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।